माझं नाव आहे सूर्यकांत जाणे पेरवे, राहणार वडवली, श्रीवर्धन तालुका, जिल्हा रायगड आहे. हां. प्लस पोटो मिलमध्ये मला एवढा रिजल्ट भेटला की खरोखरच की हा बियाणा मी म्हणजे हाणतावेळी तर खूपच चांगला वाटला मला आणि मी स्वतःने त्याच्यावर प्रयोग केला. खूप छान वाटला. प्रोटोमिल वापरल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे रिझल्ट आला? असा काय result भेटला की- उगवण क्षमतेमध्ये काय फरक आला का? असा म्हणजे की पिकामध्ये भरपूरचा फरक आला. पिकच चांगला सुंदर झाला आणि रोग पण कमी पडला. रोगराई कमी झाली. तर तुम्ही किती जागेसाठी प्रोटोमिल वापरला? सेंद्रिय खत प्रोटोमिल किती जागेसाठी वापरलात? आता वापरला 3 गुंठ्यामध्ये वापरला. अच्छा, कोणत्या कोणत्या ह्याच्यासाठी वापरलात? पिकासाठी? झेंडूसाठी, हां मिरचीसाठी हां. आणि वांग्यासाठी अच्छा, आणि तांबाटा, टोमॅटो. तिन्ही वस्तू आणि कोथिंबीरला पण वापरला. पण कोथिंबीरचा पण रिझल्ट जबरदस्त आहे. अच्छा, ही कोथिंबीर पण त्याच्यावर टाकलेली आहे. बरोबर आहे. गेल्या वर्षी तुम्ही प्रोटोमिल वापरलात तेव्हा तुम्हाला काय वाटलं त्याच्याबद्दल? तुम्ही कुठलं पीक घेतलं होतं? त्याच्यावर मिरचीवर पीक घेतलेलं. मिरचीवर तेव्हा काय वाटलं? म्हणजे खूपच चांगला वाटला. कारण मिरचीला एवढा बाज आला, एवढा आला की विचारूच नका. कारण मिरची थांबतच नव्हती. अच्छा. झाडावर मिरची थांबतच नव्हती. खूपच मजा आली आणि ह्यावरती मी जास्त वापरणार आहे. अच्छा, यावर्षी वापरणार आहे. जास्त वापर. चालेल चालेल, नक्की वापरा. हां, हां. तुम्हाला जर लागवड आवडली असती तर मला काय तर सांगा. नाही नाही, खूप छान तुमची लागवड आहे. जे तुम्ही एकंदरीत लागवड केलेली आहे आणि ती तुमची जी पद्धत आहे ती खूप छान वाटत आहे. मुळात सेंद्रिय शेती करणे ही काळाची गरज आहे आणि ती सेंद्रिय शेती तुम्ही टिकून ठेवलीत ही खूप वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. आणि आमचं प्रोटोमिल खत वापरलं आणि त्याचा चांगला अनुभव घेण्याबद्दल आम्ही पण कंपनीतर्फे तुम्हाला धन्यवाद आणि अभिनंदन करतो. गेल्या वर्षी मी टरबूज काढले, म्हणजे बोलतात चिबूड काढला. त्याच्यावर खरोखरच कारपा काहीच लागला नाही. ह्या वर्षी फेल गेली. अच्छा. कारण ह्या वर्षी हवामानच खराब आहे. बरोबर. आणि गेल्या वर्षी त्याच बॅगा वापरून मी एवढी जिबडी चांगली काढली की विचार नका. कारण त्याच्यावर कारपाच आला. प्रोटोमिल वापरून. कारण गेल्या वर्षात मी सुरुवात केली. अच्छा. पण मला रिजेक्ट. तुम्हाला प्रोटोमिलची माहिती कुठून पहिला भेटली? कुठंच नाही भेटली. की मला एक दुकानवाला परशा रुटकर म्हणून त्यांनी सांगितलं, परशुराम रुटकर. त्याला परशुराम रुटकर वापरा तुम्ही, बघा काय रिजेक्ट असेल ते. बरोबर. पण ती खरोखर मला त्यांनी सांगितलं. पण मी हाणले डेअरिंग वरती सेंद्रिय खतावर, पण मला फायदा पडला. अच्छा, ओके, धन्यवाद.